कधीकधी असं होतं ना, सकाळी आपण उठतो, चहा घेतो, फोन बघतो, तर रुपया परत घसरलेला असतो, पेट्रोलचे भाव पुन्हा वाढलेले दिसतात आणि आपण जी दर महिन्याला SIP करतो, तिची व्हॅल्यू पण थोडी कमी झालेली असते. मग आपल्याला वाटतं, अरे, हे काय चाललंय? मी तर काहीच चुकीचं केलं नाहीये. आणि खरं सांगायचं तर चूक आपली नाहीयेच. पण जगाच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे जपानमध्ये असं काहीतरी घडतंय ज्याचे थेट परिणाम आपल्या खिशावर होतात. तर मग प्रश्न हाच उरतो की आपलं रोजचं जगणं अचानक इतकं महाग का झालंय? आणि गंमत म्हणजे याचं उत्तर दडलंय जपानमध्ये. आता एक आकडा सांगतो, तो नीट लक्षात ठेवा. $1.1 ट्रिलियन. हो, एवढा प्रचंड पैसा जपानने अमेरिकेला कर्ज म्हणून दिलाय. म्हणजे आजच्या घडीला अमेरिकेचा सगळ्यात मोठा सावकार कोण असेल तर तो आहे जपान. अगदी चीनपेक्षाही मोठा. आता साहजिकच आपल्याला वाटेल की ठीक आहे, ही जपानची समस्या आहे, आपलं त्याच्याशी काय देणं घेणं. पण इथेच तर खरी मेख आहे. कारण या संपूर्ण कथेचा शेवट येऊन थांबतो आपल्या होम लोनच्या EMIवर, आपल्या म्युच्युअल फंडच्या रिटर्न्सवर. म्हणजे जपानमध्ये भूकंपाचे धक्के बसतायत आणि त्याचा हादरा थेट आपल्या वॉलेटला लागतोय. ओके, चला तर मग हे सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया. पण त्यासाठी आधी काही अगदी सोप्या पण खूप महत्वाच्या फायनान्सच्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. सगळ्यात आधी बॉन्ड म्हणजे काय? एकदम सोपं आहे. समजा आपल्या एखाद्या मित्राला पैसे हवेत, आपण त्याला दिले आणि त्याने एका कागदावर लिहून दिलं की मी तुझे पैसे व्याजासकट परत करेन. हा कागद म्हणजे बॉन्ड. सरकार पण फक्त खूप मोठ्या स्केलवर अगदी हेच करतात. आता बॉन्ड्सबद्दलचा एक गोल्डन रूल लक्षात ठेवा. तो म्हणजे जेव्हा बॉन्डची किंमत खाली जाते तेव्हा त्याचा यील्ड म्हणजे त्यावर मिळणारा परतावा वर जातो. हे ना विरुद्ध दिशेने चालणाऱ्या गोष्टी आहेत आणि हा नियम आपल्याला पुढे खूप कामी येणार आहे, हे लक्षात असू द्या. जपानच्या ह्या सगळ्या पॉलिसीमुळे ना जगातल्या मोठ्या फायनान्सर्सना पैसे कमवायचा एक भारी जुगाड सापडला होता. त्याला म्हणतात येन कॅरी ट्रेड. आता हे काय आहे तर बघा, मोठे गुंतवणूकदार काय करायचे, जपानमधनं जवळजवळ 0% व्याजाने येन कर्ज घ्यायचे. ते येन डॉलर्समध्ये कन्व्हर्ट करायचे आणि मग तेच डॉलर्स अमेरिकेच्या बॉन्ड्समध्ये गुंतवायचे, जिथे व्याज खूप जास्त मिळायचं. म्हणजे विचार करा, जवळजवळ फुकटात पैसे कमवण्याचा हा खेळ होता. पण मग प्रश्न पडतो की एकेकाळी जगातला सगळ्यात श्रीमंत देश आज कर्जाच्या इतक्या मोठ्या डोंगराखाली दबला कसा गेला? चला, हीच गोष्ट आता पाहूया. ही गोष्ट आहे 1980च्या दशकातली. जपानची अर्थव्यवस्था तेव्हा नुसती उडत होती. पण 1990 साली हा बुडबुडा फुटला. स्टॉक मार्केट धाडकन कोसळलं. आणि त्यानंतरच्या दशकांमध्ये एक विचित्र गोष्ट घडली. डिफ्लेशन, म्हणजे वस्तूंच्या किमती वाढण्याऐवजी कमी व्हायला लागल्या. यावर उपाय म्हणून त्यांनी व्याजदर शून्यावर आणले. आणि याच सगळ्याचा परिणाम म्हणजे आज त्यांच्यासमोर कर्जाचा डोंगर उभा आहे. ती 80च्या दशकातली तेजी किती अफाट होती याचा अंदाज फक्त एका गोष्टीवरून येईल. असं म्हणतात की तेव्हा टोकियोमधल्या इम्पिरियल पॅलेसच्या खालच्या जमिनीची किंमत संपूर्ण कॅलिफोर्निया राज्यातल्या सगळ्या जमिनींपेक्षा जास्त होती. विचार करा, किती अविश्वसनीय गोष्ट आहे ही. आजची परिस्थिती बघा. जपानचं कर्ज त्यांच्या GDPच्या म्हणजे पूर्ण अर्थव्यवस्थेच्या तब्बल 260% आहे. आता याची तुलना अमेरिकेशी करूया. त्यांचं कर्ज आहे 125%. आणि गंमत म्हणजे मोठे अर्थतज्ञ म्हणतात की 90%च्या पुढे कर्ज गेलं की धोक्याची घंटा वाजते. जपान तर त्या धोक्याच्या पातळीच्या जवळजवळ 3 पट पुढे गेलंय. खरंच हा आकडा डोळे गरगरायला लावणार आहे. मग या डिफ्लेशनमधून बाहेर पडायला बँक ऑफ जपाननी काय केलं? त्यांनी अक्षरशः पैसे छापायला सुरुवात केली आणि स्वतःच्याच सरकारचं कर्ज विकत घ्यायला सुरुवात केली. म्हणजे ते बाजारातले फक्त एक मोठे प्लेयर नव्हते, तर ते स्वतःच पूर्ण मार्केट बनून बसले होते. आणि हे सगळं जवळजवळ 30 वर्ष चाललं. पण आता तो खेळ पूर्णपणे बदलला आहे. ज्या कारणांमुळे जपानला ही सगळी धोरणं आणावी लागली होती ना, आता तीच कारणं उलटून त्यांच्यावर आली आहेत आणि त्यांना हे सगळं बदलायला भाग पाडत आहेत. आणि गंमत काय बघा, गेली 30 वर्ष जपान ज्या एका गोष्टीची वाट पाहत होतं, ती गोष्ट अखेर आली. ती म्हणजे महागाई, इन्फ्लेशन. पण ही महागाई आली कोविड आणि युद्धामुळे. आणि जपानच्या पूर्ण आर्थिक मॉडेलसाठी हा एक मोठा भूकंपच ठरला. आणि मग एक डॉमिनो इफेक्ट सुरू झाला. बघा कसं, जपानमध्ये महागाई आली, त्यामुळे तिथल्या सेंट्रल बँकेला व्याजदर वाढवावे लागले.
व्याजदर वाढल्यामुळे तो जो येन कॅरी ट्रेडचा फुकटचा पैसा मिळत होता तो बंद झाला. आणि मग ज्यांनी ज्यांनी येनमध्ये कर्ज घेतलं होतं ते फेडण्यासाठी त्यांनी अमेरिकेतले आपले बॉन्ड्स आणि स्टॉक्स विकायला सुरुवात केली. ओके, तर या सगळ्या जागतिक घडामोडींचा थेट परिणाम आपल्या घराच्या बजेटवर कसा होतो आता ते बघूया. ही साखळी एकदम सोपी आहे. समजून घ्या. जपान अमेरिकेचे बॉन्ड्स विकतं, त्यामुळे अमेरिकन बॉन्ड्सचे यील्ड्स वाढतात. यील्ड्स वाढले की अमेरिकन डॉलर मजबूत होतो. आणि डॉलर मजबूत झाला की बरोबर आपला भारतीय रुपया कमजोर होतो. आणि मग काय, रुपया कमजोर झाला की पेट्रोल, इलेक्ट्रॉनिक्स, ज्या ज्या गोष्टी आपण बाहेरून मागवतो त्या सगळ्या आपल्यासाठी महाग होतात. आणि याचा थेट फटका आपल्या खिशाला बसतो. कसा? तर बघा, जगभरात व्याजदर वाढले की आपल्या आरबीआयवर पण दबाव येतो. मग तेही व्याजदर वाढवतात आणि आपले होम लोन, कार लोनचे हफ्ते वाढतात. IT सेक्टरसाठी मजबूत डॉलर तसा चांगला, पण अमेरिकेत मंदी आली तर नवे प्रोजेक्ट्स मिळणं बंद होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून पैसे काढायला लागतात आणि मग आपला सेन्सेक्स निफ्टी खाली येतो. चला, आता जरा अजून मोठ्या पिक्चरकडे बघूया. हा फक्त एका देशाचा प्रॉब्लेम नाहीये. प्रश्न हा आहे की जेव्हा एखादी जुनी सिस्टम, जुनी व्यवस्था मोडकळीस येते तेव्हा नेमकं काय होतं? विचार करा, गेली कित्येक दशकं कर्ज घेणं आणि पैसे छापणं ह्याच 2 गोष्टींवर अर्थव्यवस्था चालली आहे. पण जेव्हा हेच उपाय काम करेनासे होतात तेव्हा काय? ह्याला मग फक्त संकट नाही म्हणत, ह्याला म्हणतात स्ट्रक्चरल फेलियर. म्हणजे व्यवस्थेच्या मुळातच काहीतरी बिघडलंय आणि असं बिघडल्यावर जुने उपाय काम करत नाहीत. आणि जेव्हा जुने उपाय निकामी ठरतात तेव्हा सरकारं नवीन वाटा शोधायला लागतात. आणि अशीच एक नवीन वाट समोर येते, ती म्हणजे CBDC, म्हणजेच सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. हे दुसरं तिसरं काही नसून आपल्या रुपयाचं किंवा डॉलरचं डिजिटल व्हर्जन आहे. पण महत्त्वाचं म्हणजे हे थेट सेंट्रल बँक कंट्रोल करणार आहे. आता जुन्या आणि या नव्या जगातला फरक बघा. जुनी सिस्टीम बँकांच्या माध्यमातून चालते, पण ही नवीन सिस्टीम थेट सरकारच्या कंट्रोलमध्ये असेल. पैसे थेट आपल्या डिजिटल वॉलेटमध्ये येतील आणि सरकार त्या पैशाला प्रोग्रॅमसुद्धा करू शकेल. म्हणजे तो पैसा कधी, कुठे आणि कसा वापरायचा हे सुद्धा सरकार ठरवू शकेल. म्हणून लक्षात घ्या, जपानचं हे कर्ज संकट फक्त जपानपुरतं मर्यादित नाहीये. खरं तर 1971 पासून जी जागतिक आर्थिक व्यवस्था आपण पाहत आलोय त्या व्यवस्थेला पडलेला हा पहिला मोठा तडा आहे. याचा अर्थ जगाचे आर्थिक नियम आता पुन्हा एकदा लिहिले जात आहेत. हे एक आव्हान आहे, पण एक मोठी संधीसुद्धा आहे. आणि मग सर्वात मोठा प्रश्न हा आहे की हे नवीन नियम लिहिण्याच्या प्रक्रियेत भारत आपली भूमिका बजावण्यासाठी तयार आहे का? यावर विचार करायलाच हवा.